आज महाराष्ट्र दिन आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये पाळत असतो. आणि 1 मे संयुक्त महाराष्ट्राच्या मुवमेंटला यश आलं आणि मराठी भाषा बोलणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांचं एक राज्य झालं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती. लिंग्विस्टिक स्टेट नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. आणि भाषावार प्रांत रचना होणं अत्यंत आवश्यक आहे. राज्य चालवायचं असेल तर एका राज्यामध्ये एक भाषा असावी, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती. आणि त्यानंतर सरकारने निर्णय घेतला आणि भाषावार प्रांत रचण्याचा निर्णय झाल्यानंतर पूर्वीचा मुंबई प्रांत जो होता त्या मुंबई प्रांताची राजधानी मुंबई होती. त्यामध्ये मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातचा बराचसा एरिया या मुंबई प्रांतामध्ये होता. पण नंतर मात्र असं झालं की गुजरात आहे तो गुजराती बोलणारे जे लोक होते ते गुजरातमध्ये गेले आणि मराठवाड्यामध्ये मराठी बोलणारे लोक होते. त्यावेळेला मराठवाडा निजाम संस्थांमध्ये होता. मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आला आणि जो विदर्भ आहे, विदर्भामधली नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती आणि सगळा मध्य प्रदेश आणि विदर्भ याचं एक राज्य होतं. आणि नागपूरमध्ये विधानसभाही होती. त्यानंतर विदर्भही या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यामुळे 1 मे अत्यंत मोठं महत्व आहे. हा दिवस सर्व महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदाने साजरा करण्यात येतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा दिला होता. प्रबोधनकार ठाकरे जे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होते, त्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत चांगले ऋणानुबंध होते. आणि त्यावेळेचा जो ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे या पक्षाने सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या मुवमेंटला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळं आजचा दिवस हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदामध्ये साजरा करण्यात येतो. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे, हे सरकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक आणि महाराष्ट्र बुद्धांनी दिलेला शांततेचा विचार, गौतम बुद्धांनी दिलेला समानतेचा विचार, गौतम बुद्धांनी दिलेला मानवतेचा विचार, गौतम बुद्धांनी दिलेला प्रज्ञाशील करुणेचा विचार, बहुचा विचार, बहुजन सखाय बहुजन सुखाय बहुजन हितायचा विचार, अशा पद्धतीची बुद्धिझमच्या माध्यमातून सिद्धार्थ गौतम बुद्धांनी अत्यंत शांततेचा संदेश दिला होता, विश्व शांतीचा संदेश दिला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिलेला आहे आणि तो बौद्ध धम्म तळाच्या फोडाप्रमाणे जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि बौद्ध धम्म जो आहे, बौद्ध धम्म हा अत्यंत समतावादी बुद्धिझम आहे. आणि त्यामुळं मी स्वतः बुद्धिस्ट आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये बौद्ध मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळामध्ये असताना मला स्वतः आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये RPIचा मंत्री म्हणून मला जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि मी या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने जगभरातल्या, संपूर्ण भारत देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या बौद्ध जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. शांतीसाठी गौतम बुद्ध, एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 1 मे दुसरं एक महत्व आहे. याचा दिवस हा कामगार दिन आहे, लेबर डे आहे. आणि या देशातल्या कामगारांनी, कष्टकऱ्यांनी स्वतःच्या न्यायासाठी मोठा संघर्ष केला होता. जगभरामध्ये आंदोलन चाललेलं होतं आणि त्यामुळं 1 मे हा जो दिवस आहे हा जगभरामध्ये कामगार दिन म्हणून
साजरा करण्यात येतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केलेली होती. त्यामुळं कामगारांच्यावर त्यांचं फार मोठं प्रेम होतं. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची होती. या कामगार दिनाच्या निमित्ताने जगभरातल्या, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज संयोग आहे की आज जनगणना जी आहे ती जनगणना आज सुरू झालेली आहे. माझ्या या संविधान बंगल्यामध्ये आज जनगणना अधिकारी आले होते. आणि आता ही जनगणना जी आहे 1 मे पासून 15 मे पर्यंत घरांची जनगणना जी आहे ती सुरू आहे. आज माझं घराची जनगणना झालेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे, देशातल्या जनतेला माझं आव्हान आहे की 2011 मध्ये झालेली जनगणना 2021 मध्ये होणं अत्यंत आवश्यक होतं. पण कोविडच्या काळामुळे महामारीमुळं त्यावेळेला हा सेन्सस झाला नाही. परंतु आता मात्र माननीय नरेंद्र मोदी सरकारने हा सेन्सस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळं आता सर्व जातींचं पॉप्युलेशन किती आहे, सर्व जातींचं टोटल पॉप्युलेशन मध्ये किती पर्सेंटेज आहे त्याची माहिती आपल्याला यानंतर मिळणार आहे. आणि त्यामुळं सर्वांनी आपापली नोंदणी करावी अशा पद्धतीने आता घरांची जनगणना सुरू आहे. त्यानंतर मात्र व्यक्तींची जनगणना होणार आहे. त्या घरातल्या लोकांची किती संख्या आहे त्या सगळी माहिती त्या जनगणनेमध्ये येणार आहे. त्यामुळं त्या जनगणनेमध्ये सर्वांनी सामील व्हा असं मी सर्वांना आवाहन करतो. नमस्कार, प्रणाम, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.